प्रयत्नांची शर्थती मर्यादांचा अर्थ वात्सल्य उरी परिरण रागिणीती कर्तृत्वाची सौदामिनी। सामाजिक चौकटींची बंधनं झुगारून विविध क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलेल्या अन बुरसटलेल्या परंपरांना आव्हान देऊन परिस्थितीच्या आव्हानांना निर्भीडपणे झेलणाऱ्या या विश्वातील साऱ्या रणरागिणींना अभिवादन करून मी पायल मच्छिंद्र लोहोट, आदर्श विद्यालय आंबोली, तालुका खेड, जिल्हा पुणे, इयत्ता 9वी, स्त्रीभ्रूण हत्या, महिलांवर होणारे अत्याचार या विषयावर विवेचनास सुरुवात करते। स्त्रीभ्रूण हत्या हे शब्द ऐकल्यावर आपल्या अंगावर काटा येतो। आपल्या भारतात किंवा आपल्या समाजात जर कोणी खून केला तर त्याला फाशीची शिक्षा होते किंवा त्याला कैद केली जाते। पण एखादं बाळ जन्माला येण्याआधी जर कोणी त्याची हत्या करत असेल तर त्याला काय शिक्षा दिली पाहिजे? असे हे लोक आपल्या बाळाला कसे मारू शकतात? मुलगा असो किंवा मुलगी, हे आपलंच बाळ आहे हे लोक कसं विसरतात? स्त्रीभ्रूण हत्या होत असताना किंवा आपल्याच बाळाची हत्या होत असताना त्या आईला काय वाटत असेल? किंवा एखादी व्यक्ती त्या आईला असं करण्यास भाग पाडत असेल तर त्याला काय शिक्षा दिली पाहिजे? असे हे लोक हे कसं विसरू शकतात की ते देखील अशाच एका स्त्रीच्या उदरातून जन्माला आले आहेत? जर का त्यावेळी ती मुलगी आहे म्हणून तिची हत्या करण्यात आली असती तर आज आपण ह्या दुनियेत जन्माला आलो असतो का? अशा अनेक गोष्टी आजही आपल्या देशात घडत असताना आपण आपल्या देशाला सुधारित देश कसं म्हणायचं? ज्या जीवाला देवाने जन्म द्यायचा ठरवला आहे त्याचा जीव आपण कसा घ्यायचा? आणि असं करणाऱ्यांना फक्त काही रुपयांचा फाईन देऊन सोडतात। आपल्या ह्या जगात माते वाचून कोणी जन्माला आलं आहे का? मग आपण सगळे असा विचार का करत नाही की आपण ज्या बाळाची म्हणजे ज्या मुलीची हत्या करत आहोत ती पुढच्या पिढीची माता आहे? स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सौजन्य यांची मूर्ती आहे। आत्ताची स्त्री ही कोणत्याच बाबतीत कमी नाही। पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रही ती आता काबीज करत आहे। पूर्वीच्या काळात स्त्री म्हणजे चूल व मूल सांभाळणारी, तिचे स्वतःचे असे काही अस्तित्व नसे। परंतु आता तसं नाही, परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे। आत्ताची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया कार्यरत नाही। पण बदलत्या काळात व बदलत्या वैज्ञानिक प्रगतीमुळे माणूस बदलत गेला आहे। ह्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत चालली आहे आणि परिस्थिती जर अशीच राहिली तर आपल्या मुलांना राखी कोण बांधणार आणि आपल्या मुलांची लग्न कशी होणार याचा विचार स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांनी केला पाहिजे। पहिली बेटी तूप रोटी, पहिली बेटी धनाची पेटी ह्या म्हणी फक्त म्हणीच होऊन बसल्या आहेत। आपल्या भारतात किंवा आपल्या समाजात पहिली मुलगी जन्माला आली म्हणून नाक मुरडणारी अनेक माणसं आहेत। या उलट काही माणसं आनंद साजरा करणारी देखील आहे। परंतु वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की अशा या लोकांना स्त्रीभ्रूण हत्या करू नये हे कधी समजणार? स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांना खूप भयंकर शिक्षा दिली पाहिजे। त्यांच्या हे कसं लक्षात येत नाही की ते एका आईची, एका पिढीची हत्या करत आहेत? मला इतकेच वाटते की स्त्रीभ्रूण हत्या बंद झाली पाहिजे। आज सरकारने मुलींसाठी कितीतरी नवीन योजना काढल्या आहेत। आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही। प्राचीन काळापासून भारतीय समाजातील स्त्रियांना त्यांच्या कुटुंबासाठी व समाजासाठी शाप मानले जाते। याच कारणामुळे तांत्रिक प्रगतीच्या काळात भारतात अनेक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्या होत आहे। आपण जर जनगणनेनुसार पाहिलं स्त्री व पुरुषांचं प्रमाण तर आपल्या लक्षात येईल काही वर्षांपूर्वी जन्माच्या आधी बाळाच्या लिंग निदान परीक्षेचा सर्रास वापर करण्यात आला होता। गर्भात मुलगी असेल तर गर्भपात करून घेणे अटळ असेल आणि याचेच एक कारण होते ते म्हणजे हुंडा पद्धत। विचार करा, एखाद्या गरीब कुटुंबात एखादी मुलगी जन्माला आली तर ती मोठी झाल्यावर तिच्या लग्नासाठी हुंडा कसा जमा करायचा हा विचार तिच्या घरातल्या व्यक्तींना पडणार। पण त्याच कुटुंबात एखादा मुलगा जन्माला आला तर मोठा झाल्यावर तो आपल्याला हुंडा घेऊन येणार, शिवाय कमावता झाल्यावर आपल्याला घर खर्चात मदत करणार। याच मानसिकतेमुळे मुलींपेक्षा मुलांना प्राधान्य देण्याची प्रथा रुजू झाली आणि म्हणूनच आपल्या देशातून जेव्हा हुंडा पद्धतीचे समूळ निर्मूलन होईल त्या दिवशी मुलगा किंवा मुलगी यामध्ये भेद करण्याचं काहीच कारण राहणार नाही। शिवाय सर्व समाजातील लोकांनी स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध चळवळ उभारली पाहिजे। कोणीही गर्भनिदान केले असे लक्षात येताच अशा व्यक्तीची किंवा डॉक्टरांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे आणि जेव्हा लोकांना समजेल की मुलगी ही एक ओझं नसून मानव जातीला आधार देणारा महत्त्वाचा पाया आहे त्या दिवशी स्त्रीभ्रूण हत्या नक्कीच थांबेल। कारण विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आईविना मूल जन्माला घालण्या इतकं प्रगत नक्कीच झालं नाही। शिवाय आईच्या आणि बहिणीच्या मायेशिवाय हे जग किती नीरस होऊन जाईल। जन्माला येणारी गर्भातील प्रत्येक मुलगी आपल्या आईला सांगू इच्छित आहे, आई आई या जगात येऊ दे।
आई आई या जगात येऊ दे, तुझ्यानंतर तुझी जागा घेऊ दे. राखून आई वडिलांचा मान, झालीस मुलगी छान. मला सुद्धा तुझ्यासारखं होऊ दे, तुझ्यानंतर तुझी जागा घेऊ दे. आदर केलास गुरूंचा, सर्व आज्ञा पाळून. झालीस आदर्श विद्यार्थी, नियम शिस्त पाळून. मला सुद्धा शिकण्याचा हक्क घेऊ दे, तुझ्यानंतर तुझी जागा घेऊ दे. स्मरणीय असा क्षण तुझ्या आयुष्यात आला, आदर्श पत्नी बनून संसार थाटला. मलाही ह्या जीवनाचा अनुभव घेऊ दे, तुझ्यानंतर तुझी जागा घेऊ दे. आदर्श मुलगी आदर्श पत्नी, तू झालीस आता माता. मुलगा असो वा मुलगी, दोघांसाठीही कमावता. वचन देते तुला आई, होईल खूप मोठी. वचन देते तुला आई, होईल खूप मोठी. मुलापेक्षाही खूप काही करील तुमच्यासाठी, मुलापेक्षाही खूप काही करील तुमच्यासाठी. आजी आजोबा बाबा काका काहीही म्हणू दे समाज. आजी आजोबा बाबा काका काहीही म्हणू दे समाज. स्त्री जन्माचे स्वागत करूनी, हो आदर्श माता आज, हो आदर्श माता आज. धन्यवाद.